नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात झालेली आहे। बघा, जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि तुम्ही नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल किंवा पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। आजपासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजे राज्यातील सरसकट सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। भरपूर दिवसांपासून शेतकरी बांधव वाट पाहत होते की नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता कधी येईल, पीक विमा आमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल। बघा, काल रात्रीपासून आज भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा जमा झालेला आहे। सोबतच आजपासून पीक विमा विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। भरपूर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सकाळपासून पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार झालेला आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सरसकट सर्व शेतकरी बांधवांना सोडण्यात आलेला नाही। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे की महाराष्ट्र राज्यामधील सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सोडण्यात आलेला नाही। तर या दोन्ही हप्त्यांसाठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। बघा, हे दोन्ही हप्ते एकाच दिवशी विस्तार करणे शक्य होणार नाही, याच्यासाठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। म्हणजे हे दोन्ही हप्ते 3 टप्प्यांमध्ये विस्तार केले जाणार आहे। त्याच्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आहे आणि पीक विमा आहे, त्यामुळे हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच विस्तार सुद्धा केले जाणार आहे। परंतु एका टप्प्यामध्ये विस्तार केले जाणार नाहीत, याच्यासाठी 3 टप्पे करण्यात आलेले आहेत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की कारण एकाच दिवशी सर्व जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते विस्तार करणे शक्य होणार नाही। कारण महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा जमा करणे शक्य होणार नाही। कारण डीबीटीची लिमिट सरासरी एका दिवशी 12 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडू शकते। कारण हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे जेवढी डीबीटीची लिमिट आहे तर त्या डीबीटीच्या लिमिटनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमा होत आहे। त्याचप्रमाणे उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा जमा होणार आहे आणि त्याचप्रमाणे परवा सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा होणार आहे। म्हणजेच एकंदरीत 3 दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। परंतु आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे दोन्ही हप्ते विस्तार होणार आहे ते 12 जिल्हे सुद्धा झटपट बघून घ्या, जेणेकरून तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमा होणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। बघा, काही प्रमुख बँकेची यादी जाहीर झालेली आहे, त्यामुळे जर तुमचं बँक खातं या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर या दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत। तर बघा, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता 2 दिवसांअगोदरच येणार होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की याचा GR 27 मार्च रोजी आलेला होता, परंतु हा हप्ता 2 ते 3 दिवसांमध्ये विस्तार झालेला नाही। परंतु ऑफिशियल सर्व्हर डाऊन असल्यामुळे हे दोन्ही हप्ते सोडण्यात आलेले नाहीत। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आलेलं होतं की सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते आलेले नाहीत। कारण नमो शेतकरी योजनेचा GR 27 मार्च रोजी आलेला होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 27 मार्च रोजी नमो शेतकरी योजनेचा हप्ता विस्तार करण्यासाठी GR सुद्धा आलेला होता। 28 मार्च पासून नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता विस्तार होता, परंतु जे सर्व्हरचा प्रॉब्लेम होता तर त्या सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे हे पैसे सोडण्यात आलेले नाही। सोबतच पीक विमा वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की 31 मार्चच्या अगोदरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमा होणार होता, परंतु आज परत एकदा पीक विमा वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। त्यामुळे आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे
पीक विमा सुद्धा जमाच होणार आहे। जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच हेक्टरी 20,000 रुपये प्रमाणे पीक विमा सुद्धा जमाच होणार आहे। परंतु जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र असतील, पीक विम्यासाठी पात्र असतील, त्यांच्याच खात्यामध्ये या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा येणार आहे। त्यामुळे ज्या पात्रता घालण्यात आलेल्या आहेत त्या पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा पात्र आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा, पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांनी 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असावा, त्या विम्याची केवायसी सुद्धा केलेली असावी। जर तुम्ही 2024 मध्ये 1 रुपया भरून पीक विमा भरलेला असेल आणि तुम्ही त्याची केवायसी केलेली असेल तरच तुम्हाला पीक विम्याचे पैसे येणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य या चालू वर्षामध्ये सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा। बघा, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल, पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार म्हणून लागलेला नसावा। आणि तिसरी पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य पेन्शनधारक नसावा तरच तुम्हाला या पीक विम्याचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे येणार आहेत, अन्यथा तुम्हाला पैसे येणार नाहीत। बघा, जे शेतकरी बांधव या 3 पात्रतेमध्ये बसत असतील, या 3 पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या शेतकरी बांधवांना पीक विमा आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आजच येणार आहे। बघा, जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसलेला असाल आणि तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमाच होणार आहे। त्यामुळे हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा, या 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, दुसरा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा, तिसरा जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा, चौथा जिल्हा म्हणजे लातूर जिल्हा, 5वा जिल्हा म्हणजे उस्मानाबाद जिल्हा, 6वा जिल्हा म्हणजे सोलापूर जिल्हा, 7वा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा, 8वा जिल्हा म्हणजे सांगली जिल्हा, 9वा जिल्हा म्हणजे रत्नागिरी जिल्हा, 10वा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, 11वा जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्हा, 12वा जिल्हा म्हणजे जालना जिल्हा, 13वा जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्हा, 14वा जिल्हा म्हणजे वाशिम जिल्हा आणि 15वा जिल्हा म्हणजे यवतमाळ जिल्हा। बघा, या 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। उर्वरित 3 जिल्ह्यांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। सरासरी या 12 जिल्ह्यांमधील जे शेतकरी बांधव असतील त्यांना सुद्धा पैसे येणार आहेत आणि उर्वरित जे 3 जिल्हे सांगितलेले आहेत तर त्या 3 जिल्ह्यांमधील जेवढे पण शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा, प्रामुख्याने 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली होती। ज्या शेतकरी बांधवांचा जिल्हा 12 जिल्ह्यांमध्ये असेल त्यांच्या खात्यामध्ये आजच नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीक विमा सुद्धा जमाच होणार आहे। सोबतच काही प्रमुख बँकेमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। जर तुमचं बँक खाता या प्रमुख बँकांपैकी असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। तर बघा, याच्यामध्ये जी पहिली बँक आहे तर ती पहिली बँक म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक म्हणजे IDBI बँक, तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, चौथी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, 5वी बँक म्हणजे इंडियन ओव्हरसीज बँक, 6वी बँक म्हणजे कॅनरा बँक, 7वी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँक, 8वी बँक म्हणजे ICICI बँक, 9वी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, 10वी बँक म्हणजे येस बँक, 11वी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा, 12वी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक, 13वी बँक म्हणजे युनियन बँक, 14वी बँक म्हणजे इंडस बँक, 15वी बँक म्हणजे HDFC बँक। बघा, प्रामुख्याने शेतकरी बांधवांनो या 15 बँकेची यादी जाहीर झालेली आहे आणि 12 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यापर्यंत या 12 जिल्ह्यांची यादी पोहोचवलेली आहे, 15 बँकेची यादी पोहोचवलेली आहे। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।